सर्वांना नमस्कार. आज आपण कन्या राशीचे वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत. सोबतच विशेष उपाय देखील या वर्षात काय करायला हवे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. हे वर्ष म्हणजे काय आहे तर तुमची बुद्धी, तुमचे परिश्रम, तुमच्यातील संवाद कौशल्य, तुमचं व्यक्तिमत्व या सर्वांचा प्रभाव म्हणजे तुम्ही गाठणारं यश. मला कुठेही अडचणी येणार नाहीत. या काळात तुमच्या कर्माच्या क्षेत्रात वाढ झाल्याने संपत्तीही वाढणार आहे. त्यामुळे कष्ट मनापासून करा. कुटुंबात थोडं तणावाचं वातावरण असेल, परंतु तुमची गोड वाणी, शांत स्वभाव यामुळे घरचं वातावरण बदलू शकेल. गेल्या काही दिवसापासून जे घरगुती वाद सुरू आहेत ते कमी होतील, किंबहुना त्यांना पूर्णविराम देखील मिळू शकतो. व्यवसाय आहे, नोकरी, प्रॉपर्टी, कुटुंब वृद्धी यामध्ये प्रगती घडून येईल. प्रवासातून फायदा होईल. तुमच्या परिश्रमाची दिशा देखील योग्य राहील. गेल्या वर्षीपासून आपल्याला वास्तुसौख्याचे योग चालू आहेत. या काळात तुम्ही वाहनाच्या बाबतीत थोडी काळजी घ्यायला हवी. वाहन चालवताना जागरूक राहा. सोबतच तुम्हाला आईच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. या काळात विद्यार्थ्यांचं संपूर्ण लक्ष हे अभ्यासावरच असेल. मात्र अधूनमधून अभ्यासापासून मन विचलित होईल. तुम्ही आपल्या इच्छाशक्तीने अभ्यासात सातत्य ठेवा. प्रेमवीरांसाठी हा काळ थोडी खुशी, थोडा गम सारखं राहील. संततीकडून तुम्हाला आनंददायक बातमी मिळेल. विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाह जुळून येण्याचे शुभ योग आहेत. विवाह संपन्न होण्याचे देखील योग आहेत. मात्र वैवाहिक दाम्पत्याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास आपल्या जोडीदाराची थोडी काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील. संतती इच्छुक जोडप्यांची मनोकामना देखील पूर्ण होईल. या वर्षात थोडा संघर्षाचा काळ आहे. मात्र ऑफिसमधील राजकारणाचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. परंतु तुमचं प्रामाणिक कार्य आणि परिश्रम तुम्हाला यश हे देणारच आहेत. व्यावसायिक जातकांना नवीन कामं मिळतील, मात्र थोडा संयम ठेवा. शिक्षण, व्यवसाय, कुटुंब, परदेश प्रवास, पार्टनर अशा सर्वच ठिकाणी तुम्हाला लाभच लाभ प्राप्त होणार आहेत. लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत आणि विविध माध्यमातून लाभ प्राप्त होणार आहे. वर्षाच्या मध्यावर आपल्याला 11वा गुरु असणार आहे. हा अत्यंत शुभ मानला जातो. विशेष म्हणजे जेथे गुरुदेव उच्चीचे असतील ते तुम्हाला दोन्ही हातांनी अनेक लाभ देतील. अनेक गोष्टींची इच्छापूर्ती येथून घडून येईल. क्रिएटिव्हिटी, लाभाची शुभ फळं तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. अचानक काही दुरुस्तीवर, प्रवासांवर, कागदपत्रांवर तुमचा खर्च होऊ शकतो. परदेश गमनाची कदाचित चाहूल लागू शकते. कागदपत्रांचे अडथळे देखील असतील. त्या दृष्टीने आतापासून तयारी करा. या वर्षात तुमच्यासाठी धनलाभ, वास्तुसौख्य, वाहन सौख्य, आईसोबत संवाद, प्रगतीच्या, प्रमोशनाच्या संधी, नोकरीत स्थैर्य अशा अनेक बाबींमध्ये तुम्हाला शुभ प्रभाव मिळणार आहेत. त्यानंतर 2 जून ते 31 ऑक्टोबर या काळात गुरुदेव कर्क राशीत जाऊन उच्चीचे होणार आहेत. त्यांची ही स्थिती तुमच्यासाठी खूप सकारात्मक ठरेल. विवाहाचे शुभ योग, आत्मविश्वासात वाढ होणं, अनेक प्रवास, शिक्षणांचा लाभ, व्यवसायात प्रगती या सगळ्या गोष्टी कर्क राशीत उच्चीचे होणारे गुरु महाराज आपल्याला देणार आहेत. अनेक बाबतीत तुमची इच्छापूर्ती होणार आहे. 31 ऑक्टोबर रोजी गुरुग्रह सिंह राशीत म्हणजे तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करेल, तेव्हा हा काळ थोडा तुमच्यासाठी संघर्षाचा राहू शकतो. त्याच्यामुळे खर्च होऊ शकतो. खर्च काही सकारात्मक असतील तर काही नकारात्मक असतील. म्हणजे शिक्षणासाठी आहे, प्रवासासाठी आहे, वास्तूसाठी, वाहनासाठी याला काय म्हणतात सकारात्मक खर्च. पण अचानक हॉस्पिटलचा खर्च, अनपेक्षित खर्च हे झाले नकारात्मक खर्च. पण असे सुद्धा आपल्याला करावे लागू शकतात. हे तुम्ही आत्ताच लक्षात घ्या. त्यामुळे ही स्थिती आधीच लक्षात घेऊन तुम्ही त्या काळाचं योग्य प्लॅनिंग करू शकता. कन्या राशीसाठी 2026 या नववर्षात यशाचं सूत्र म्हणजे काय? शिका आणि शेअर करा. गुरुदेव कर्क राशीत असताना तुम्ही जेवढं शिकाल तेवढं वाढवाल. भावनांना योग्य दिशा द्या. गुरुग्रह जोपर्यंत मिथुन राशीत आहे तोपर्यंत तुम्हाला भावनिक बुद्धिमत्ता वाढवून मिळेल. त्याचप्रमाणे गुरुग्रह जेव्हा सिंह राशीत जाईल तेव्हा तुमचा संघर्ष वाढणार आहे. त्या संघर्षात देखील तुम्हाला स्थैर्य टिकवायचं आहे. या नववर्षात तुमची आर्थिक आवक स्थिर राहील, परंतु त्या संबंधित सर्व निर्णय तुम्ही विचारपूर्वक घ्या. आयुष्य म्हणजे परीक्षा नाही तर स्वतःला एक नवीन ओळख देण्याची संधी आहे हे लक्षात घ्या.
कन्या राशीच्या जातकांसाठी हे वर्ष थोडं बॉलिवूडच्या सिनेमासारखं क्लायमॅक्स असणार आहे. थोडा ताण, थोडा सस्पेन्स, पण शेवटी मात्र हॅपी एंडिंग आहे हे लक्षात घ्या. यावर्षी जर आपण काय उपाय करावे, तर दर बुधवारी मूग आणि हिरव्या फळांचं दान करू शकता. श्री विष्णवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि नवग्रह स्तोत्राचे पठण करा. धन्यवाद.